नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. समजा 2 मित्र आहेत. दोघांचाही पगार 30,000 आहे. जर 10 वर्षांनी एकीकडे स्वतःचं घर एकाकडे स्वतःचं घर, गुंतवणूक आणि आर्थिक सुरक्षितता आहे, म्हणजेच फायनान्शियल स्टॅबिलिटी आहे. दुसरा मात्र अजूनही पगारची वाट पाहतोय, ई-एम-आय भरतोय. हे 2 प्रकार जनरली पूर्ण सर्वांच्याच आयुष्यात असतात. असे आपण बघत असतो डेली आपल्या जीवनामध्ये एक ई-एम-आय वगैरे हे गोष्टी आपण बघत असतो. दोघांचाही पगार सारखाच असतो. मग फरक कुठे पडतो? तर फरक पडतो तो सवयीमध्ये. आज मी तुम्हाला अशा 5 आर्थिक गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही 30 वर्षापूर्वी लावल्या, म्हणजे 30 वर्षानंतर तुम्हाला भविष्यामध्ये काय फरक पडतो, ते आपण आता बघूया. आणि तुम्ही कसं मजबूत करू शकता तुमचं भविष्य, हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, सवय नंबर 1 आहे, स्वतःला आधी पैसे द्या. बहुतेक लोक काय करतात, पगार आला, भाडं भरायचं, ई-एम-आय भरायचा, बाहेर जेवायचं, शॉपिंग करायची आणि महिन्याच्या शेवटी या महिन्यात बचत म्हणून झाली नाही. पण आर्थिकदृष्ट्या पुढे जाणारे लोक उलट करतात. पगार झाला की सर्वात आधी बचत करतात, गुंतवणूक बाजूला ठेवतात, उरलेल्या पैशात महिना चालवतात. ही सवय साधी वाटते, पण आयुष्य बदलू शकते. लक्षात ठेवा, उरलेले पैसे वाचू नका. ते आधी पैसे वाचवा, मगच खर्च करा. सवय नंबर 2, इमर्जन्सी फंड तयार करा. जीवनात कधी काय होईल सांगता येत नाही. अचानक डिसीज होऊ शकतो, अचानक काय ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतो, नोकरी जाऊ शकते, कुटुंबात काय तुम्हाला पैशाची गरज पडू शकते. अशा वेळी कर्ज घेण्याची वेळ येऊ नये. म्हणून किमान 3 ते 6 महिन्यांचा खर्च एवढा तुम्ही इमर्जन्सी फंड तयारच ठेवा तुमच्या अकाउंटमध्ये. हा पैसा गुंतवणुकीसाठी नाही, तर मानसिक शांततेसाठी ठेवा. म्हणजे तुम्हाला एक पीस वाटेल, शांतता वाटेल तुमच्या मनाला, की काही पण झालं तर माझ्या अकाउंटमध्ये पैसे आहेत. सवय नंबर 3, स्वतः म्हणते गुंतवणूक करा. आजच्या जगात सर्वात मोठी संपत्ती म्हणजे तुमची स्किल आहे. जर तुम्ही दरवर्षी एखादी नवीन स्किल शिकलात, जसं की सेल्स, कम्युनिकेशन, एआय, टूल्स वगैरे, डिजिटल स्किल्स किंवा तुमच्या क्षेत्रातील एखादी नवीन टेक्नॉलॉजी, लोक तर तुमची कमाई वाढण्याची शक्यता असते. लोक मोबाईल बदलण्यासाठी हजारो रुपये खर्च करतो. आपण आजकाल बघू शकतो, आपण आजूबाजूला आपले जे लोक आहेत, ते मोबाईल घेण्यासाठी हजारो रुपये खर्च करतात, ई-एम-आय भरतात, हप्त्यावर मोबाईल घेतात वगैरे वगैरे वगैरे. पण स्वतःला अपग्रेड करण्यासाठी ते खर्च करायला अजिबात तयार नसतात. सर्वात चांगली गुंतवणूक म्हणजे स्वतःवर केलेली गुंतवणूक. सवय नंबर 4, कर्जाचा विचार करून वापर करा. आजकाल ई-एम-आय घेणं खूप सोपं झालंय मित्रांनो. आपण बघू शकतो, तुम्हाला कुणाला पण क्रेडिट कार्ड भेटू शकते. ई-एम-आयवर काही पण भेटू शकते. मोबाईल भेटू शकते, बाईक भेटू शकते, कोणतं गॅजेट भेटू शकते, क्रेडिट कार्डवर भेटू शकते. हळू पगाराचा मोठा भाग हप्त्यामध्ये जातो. अशा जर गोष्टी केल्या तर हळू आपला पगार जे आहे, त्याचा मोठा भाग जो आहे तो ई-एम-आयमध्ये कटून जातो. प्रत्येक कर्ज वाईट नसतं. हे पण लक्षात ठेवा मित्रांनो, की प्रत्येक जे कर्ज आहे ते वाईट नसतं. पण गरज नसताना घेतलेलं कर्ज भविष्यात आर्थिक ओझं बनू शकतं. स्वतःला नेहमी विचारा, की ही वस्तू मला खरंच आवश्यक आहे का? हा प्रश्न तुम्हाला अनेक चुकीच्या निर्णयापासून वाचू शकतो. सवय नंबर 5, गुंतवणूक लवकर करा. लोक म्हणतात आधी जास्त पैसे कमवतो, नंतर गुंतवणूक करतो. पण सत्य उलटं आहे मित्रांनो. मोठी रक्कम नसली तरी चालेल, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित गुंतवणूक आणि वेळ याची जोड दीर्घकाळात मोठा परिणाम करू शकते. वेळ तुमचा सर्वात मोठा मित्र असतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपण एक्झाम्पल पाहतो, जसं की 10 वर्षात एवढे रिटर्न भेटतील, या एस-आय-पीनं, या म्युच्युअल फंडनं 10-15 वर्षात एवढे रिटर्न्स दिलेत वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे एक मोठ्या वेळेमध्ये तुम्हाला वेळ ही महत्त्वाची असते. म्हणजे जेवढं तुम्ही लवकर सुरुवात कराल इन्व्हेस्टमेंटसाठी, तेवढं चांगलं असतं. तर मित्रांनो, 30 वर्षापूर्वी करोडपती होणं आवश्यक नाही, पण योग्य आर्थिक सवयी लावून घेणं हे नक्कीच आवश्यक आहे. आजची छोटी बचत, आज शिकलेलं नवीन स्किल, आज घेतलेला योग्य निर्णय, हेच तुमचं उद्याचं आर्थिक स्वातंत्र्य घडवते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि अशाच आर्थिक विषयावरील व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.